TYBA ला सेमिस्टर 5 मध्ये आपल्याला 3 पेपर्स आहेत. पेपर नंबर 4, 5 आणि 6. चौथा आहे इंटरनॅशनल रिलेशन्स, वर्ल्ड पॉलिटिक्स. पाचवा इंडियन पॉलिटिकल थॉट, म्हणजे पेपरचं मूळ नाव पॉलिटिकल थॉट आणि 5व्या सेमिस्टरला त्यापैकी आहे तो वेस्टर्न पॉलिटिकल थॉट. आणि 6व्याला आपण नंतर बघणार आहोत ते इंडियन पॉलिटिकल थॉट आहे. तसाच पेपर नंबर 6 पॉलिटिकल प्रोसेस इन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील राजकीय प्रक्रिया. त्याच्यामध्ये सेमिस्टर 5 मध्ये आपल्याला आत्ता पाहायचं आहे ते पॉलिटिक्स ऑफ मॉडर्न महाराष्ट्र, आधुनिक महाराष्ट्राचं राजकारण. त्याचा त्याचं बॅकग्राऊंड आपल्याला पाहायचं आहे, त्याची पार्श्वभूमी थोडीशी पाहायची आहे. पेपर नंबर 6 मध्ये तुम्हाला माहिती असेल 80 मार्काची थिअरी आणि 20 मार्काचं प्रॅक्टिकल आहे. 20 मार्काचा प्रोजेक्ट तुम्हाला करायचा आहे आणि प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करायचा आहे. तो कसा करायचा, केव्हा करायचा, ते मी सगळं डिटेल सविस्तर दुसऱ्या एका लेक्चरमध्ये सांगेन. आज आपण आता महाराष्ट्राच्या चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र हे आपलं राज्य, मराठी भाषिकांचं राज्य, 1960 मध्ये स्थापन झालेलं राज्य. म्हणजे स्वातंत्र्य 1947 साली मिळालं, त्यानंतर जवळपास 13 वर्षांनी महाराष्ट्राची स्थापना झाली. म्हणजे ह्या छोट्या छोट्या फॅक्ट्स लक्षात घ्या, कारण आपला पेपर ऑब्जेक्टिव्ह असतो हे लक्षात असू द्या. आणि तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांना उत्तरं द्यायची आहेत तर या छोट्या छोट्या फॅक्ट्स माहीत असणं. महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली असा प्रश्न येऊ शकतो. 1 मे 1960. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किती वर्षांनी झाली? 13 वर्षांनी. म्हणजे इथे तुम्हाला थोडंसं थॉट पण आहे. हे अगदी सिंपल गोष्टी आहेत, पण जसं जसं पुढे जात जाल तसं तसं मग कॉम्प्लिकेशन्स वाढत जातात. आणखीन खोलात तुम्ही जाल तसे प्रश्नही किचकट होत जातात. महाराष्ट्र म्हटलं की मला स्वतःला आठवतं ते म्हणजे राम गणेश गडकरींची कविता. राम गणेश गडकरी मोठे साहित्यिक. एकच प्याला आहे ज्यांचं नाटक अगदी गाजलेलं होतं, त्यांच्या कविता अनेक गाजलेल्या आहेत. चिंतातूर जंतू नावाची एक सुंदर त्यांची कविता आहे, नंतर कधीतरी वाचून दाखवेन तुम्हाला. तर त्यांनी महाराष्ट्राचं वर्णन करणारी एक कविता लिहिलेली आहे, बरीच प्रसिद्ध झाली ती. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा. म्हणजे महाराष्ट्र कसा संमिश्र आहे ते पहिल्या 2 वाक्यातच त्यांनी स्पष्ट केलं. तर राकट आहे, कणखर आहे, दगडांचा देश आहे. कातळ तुम्हाला दिसतो सगळीकडे, किंवा जांभा दगड दिसतो सिंधुदुर्गकडे गेलात तुम्ही तर. कोकणातले तुम्ही असाल तर तुम्हाला तो दगड माहिती आहे. तसाच देश नाजूक आहे, कोमल आहे आणि फुलांचा देश आहे. अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा. जे तुम्ही खेड्यातनं आलेला आहात तर त्यांना तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा, बकुळ फुलांच्या प्राजक्तीच्या दळणदारी देशा, भावभक्तीच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा, करत्या मर्दांच्या देशा, ध्येय जे तुझे अंतरी, निशाणावती नाचते करी, जोडी इहपर लोकासी, व्यवहारा परमार्थासी, वैभवासी वैराग्यासी. महाराष्ट्राचं इतकं नेमकं वर्णन नंतर परत कोणी केलं असेल असं वाटत नाही मला. बापटांच्या पण काही कविता आहेत, कुसुमाग्रजांच्या पण काही कविता आहेत. कुसुमाग्रजांची एक कविता आहे, ती आपण या प्रेझेंटेशनच्या पाहणारच आहोत. मराठीची सुरुवात श्रवण बेळगोळ नावाचं छोटंसं खेडं आहे कर्नाटकमधलं. तिथं ही गोमटेश्वराची मूर्ती आहे, जैन तीर्थस्थान आहे ते. खूप बरेच दिवस ही सगळ्यात मोठी किंवा सगळ्यात उंच मूर्ती होती. आता त्याच्यापेक्षाही उंच मूर्ती काही बांधल्या गेलेल्या आहेत. पण ही गोमटेश्वराची मूर्ती त्याच्या पायथ्याशी 13व्या शतकात केव्हा तरी लिहिलेली मराठी भाषा, 13व्या की 11व्या शतकामध्ये, 11व्या शतकामध्ये केव्हा तरी लिहिलेली मराठी भाषा. चामुंडरायाने बाहुबली यांचा पुतळा उभा केला आणि गंगाराजाने त्या भोवतालचे कुंपण उभारले.
आता हे वाचून तुम्हाला समजणार नाही किंवा त्याचा अर्थ लागणार नाही, त्यामुळे त्याचा अर्थ त्यांनी जो काय आहे तो इथे दिला आहे, की एका राजाने ते पुतळा बांधला आणि दुसऱ्या राजाने त्याच्या भोवतीचं कुंपण बांधलं. तर हा शिलालेख हा मराठीतला पहिला शिलालेख असं म्हणतात. मध्ये लोकसत्तामध्ये एक बातमी वाचली होती मी, की त्याच्यापेक्षा जुना एक शिलालेख आता महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये सापडलेला आहे. इतिहास नवीन नवीन संशोधन होत राहतं, बदलत राहतं सगळं, त्या नवीन गोष्टी कळत राहतात आपल्याला. तर हे काही अजून पूर्णपणे सगळं आपल्याला इतिहास आपल्याला माहिती आहे असा दावा कधीच कोणी करू शकणार नाही. केव्हा कोणत्या निमित्ताने काय वर येईल सांगता येईल. तर मराठीची सुरुवात अशी कर्नाटकमध्ये झालेली तुम्हाला दिसेल. महाराष्ट्राची निर्मिती होण्यामध्ये भक्ती संप्रदायाचा खूप मोठा वाटा आहे असं महादेव गोविंद रानड यांनी त्यांच्या राईज ऑफ द मराठा पॉवर हे 1900 साली पब्लिश झालेल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं होतं. शिवाजी महाराज जन्माला आले. शिवाजी महाराज कोणामुळे तयार झाले, कशामुळे तयार झाले, तर शिवाजी महाराज भक्ती संप्रदायाने जे काही बीज रोवलेली होती त्याचं फळ आहे असं रानडेंचं म्हणणं आहे. भक्ती संप्रदाय 13व्या शतकात त्याचा उदय झाला. साधारणपणे ज्ञानेश्वरांपासून सुरुवात झाली असं मानलं जातं. त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये एक अभंग आहे, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. तर 13व्या शतकामध्ये या भक्ती संप्रदायाचा उदय झाला. आत्मा आणि परमात्मा याच्यावरती सगळं लक्ष त्यांनी केंद्रित केलं. म्हणजे तुमचा ज्ञानप्राप्ती तुम्हाला झाली पाहिजे, बाहेरच्या जगातल्या गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ नका. जगन मिथ्या ब्रह्म सत्य, जग सगळं मिथ्य आहे, ब्रह्म ते काय खरं आहे, तर त्याचा शोध घ्या, असे सगळे संदेश त्यांनी दिले. भागवत धर्मानी जात धर्म लिंग आर्थिक भेद हे काहीही मानले नाही, सगळ्यांना समान मानलं. नाथपंथीय महानुभाव, महानुभाव म्हणजे चक्रधर स्वामी, आणि वर उल्लेखलेले मी सगळे ज्ञानदेव तुकाराम वारकरी पंथातले, ज्ञानेश्वर नामदेव तुकाराम एकनाथ नरहरी सोनार गोरा कुंभार रोहिदास कनकदास कान्होपात्रा जनाबाई चोखामेळा, या सगळ्यांचं मिळून एक भक्ती संप्रदाय जे 13व्या शतकापासून 16व्या 17व्या शतकापर्यंत ही अखंड परंपरा चालू होती. त्यांनी वाङ्मय निर्मिती केली, त्यांनी मराठी लोकांची एक प्रकारे अस्मिता जागृत केली, आणि त्यांच्याच कथा आणि त्यांचेच अभंग ऐकून शिवाजी महाराज उभे राहिले असं रानड यांनी राईज ऑफ मराठा पॉवर अशा आपल्या या पुस्तकामध्ये मांडलेलं दिसतं. 1881 4 जानेवारी केसरीचा पहिला अंक निघाला. लोकमान्य टिळकांनी सुद्धा मराठी भाषिकांचं वेगळं राज्य असावं अशी अगदी ठामपणे मागणी केलेली होती. लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वातंत्र्य लढा गाजवला, काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं बराच काळ, आणि मग त्यांनीच महात्मा गांधींना माझा वारसदार असं घोषित केलं ते आजारी असताना. 1920 साली टिळकांचा मृत्यू झाला. त्याच्या आधी आणि त्याच्या नंतरही नरसिंह चिंतामण केळकर हे टिळकांचे सहकारी, त्यांनी केसरी चालवला. त्यांनी पण स्वतंत्र मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीचा आग्रह धरलेला होता. त्याच्यानंतरचे मराठी भाषिक राज्याचा आग्रह धरणारे दुसरे मोठे नेते म्हणजे विनोबा भावे. पवनारला त्यांचा मोठा आश्रम आहे, जे 1910 ते 20च्या दरम्यान महात्मा गांधींच्या सहवासात आले. महात्मा गांधींना पण त्यांनी अनेक प्रश्न विचारले, चिकित्सा केली त्यांच्या विचारांची, आणि मग त्यांच्यावरती श्रद्धा बसल्यानंतर त्यांच्या मार्गाने ते पुढे गेले. गांधींचे वारसदार म्हणून लोक त्यांना मानत होते. विनोबा भावेंनी सर्वोदयाची संकल्पना विकसित केली आणि स्वतःचा एक वेगळा विचार मांडला. विनोबा भावेंचा पंतप्रधान इंदिरा गांधींवरती प्रचंड प्रभाव होता, नेहरूंवरती प्रचंड प्रभाव होता, म्हणजे एकूण काँग्रेस पक्षावरती प्रभाव होता. काँग्रेस पक्षातल्या गांधीवाद्यांवरती तर निश्चितच होता.
त्यांनीही स्वतंत्र मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीची बाजू उचलून धरलेली होती. त्यांनीही ती मागणी सतत उचलून धरली आणि त्याच्यामुळे पण महाराष्ट्र निर्मिती होण्यामध्ये मदत झाली. भारतामध्ये भारत एकसंध ब्रिटिशांनीच पहिल्यांदा एकत्र आणला. एका छत्रछायेखाली, एका राजवटीखाली भारताची सगळी भूमी ब्रिटिशांनी पहिल्यांदा आणली. म्हणजे त्याच्या आधी भारत नेहमी वेगवेगळ्या संस्थानांमध्ये विभागला गेलेला होता. संस्थानांमध्ये त्याचे तुकडे तुकडे झालेले होते, तर एकत्र नव्हता, एकसंध नव्हता. ब्रिटिशांनी तो एकसंध केला. एकसंध म्हणण्यापेक्षा सगळं एका छत्रछायेखाली सगळी टेरिटोरी आणली. परंतु त्यांनी जी काही प्रांत किंवा राज्य निर्माण केली ती त्यांच्या सोयीप्रमाणे केली. पश्चिम बंगाल किंवा बंगाल प्रांत निर्माण केला, तर ती बंगाली भाषा बोलणारे, त्यांच्याबरोबर आसामी लोकांना पण त्यांनी त्याच्यातच टाकलं, बिहारी लोकांना पण त्याच्यातच टाकलं. प्रचंड मोठा बंगाल प्रांत तयार केला. त्यांना जसं सोयीचं होईल ते जसे प्रदेश जिंकत गेले तसे ते प्रदेश जोडत गेले. मद्रास प्रांतामध्ये असंच तेलुगू, तमिळ, मल्याळी, कन्नड अशा सगळ्यांचं मिश्रण झालं. किंवा मुंबई प्रांतामध्ये मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी अशा सगळ्या वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक एकत्र आले आणि त्याच्यामुळे भाषेच्या अडचणी अनेक निर्माण झाल्या, संघर्ष निर्माण झाले. आसामनी वेगळ्या राज्याची मागणी केली, बिहारनी वेगळ्या राज्याची मागणी केली, ओरिसानी वेगळ्या राज्याची मागणी केली. महात्मा गांधींनी 1920 मध्ये नागपूरच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय पातळीवरती या मागणीला पाठिंबा दिला आणि त्यांनी घोषित केलं की जेव्हा केव्हा काँग्रेसच्या हातामध्ये सत्ता येईल, भारत स्वतंत्र होईल, त्यावेळेला भारताची पुनर्रचना भाषेच्या आधारावरती केली जाईल. अर्थात स्वातंत्र्य चळवळीचा रेटा मोठा होता, त्याच्यामध्ये ही सगळी घोषणा मागे पडली. स्वातंत्र्य मिळालं, त्याच्यानंतर पाकिस्तान निर्मिती झाली, पाकिस्तानची निर्मिती झाली, धर्माच्या आधारावर भारताची फाळणी झाली. आणि मग त्यामुळे नेहरू आणि वल्लभभाई पटेलांना आता याच्या पुढे आणखीन विभाजन नको होतं. त्यामुळे त्यांनी असं स्पष्ट केलं की आता जसे आहे तशीच रचना राहील, भाषावार प्रांत रचना वगैरे होणार नाही. तरीही लोकांच्या मागण्या चालू राहिल्या. त्याच्यानंतर मग एक दार कमिशन नेमण्यात आलं, दार आयोगाची नेमणूक करण्यात आली. जस्टिस दार यांच्या नेतृत्वाखाली तो आयोग होता. राज्य पुनर्रचना करावी किंवा नाही भाषेच्या आधारावरती हा त्यांच्या पुढचा प्रश्न होता. त्यांनी त्याला नकार दिला. नेहरू, वल्लभभाई पटेल आणि सीतारामय्या, पट्टभी सीतारामय्या यांची एक कमिटी नेमण्यात आली. त्या कमिटीनी ही जे काही दार कमिशनचा जो अहवाल आहे त्याला मान्यता दिली. त्याच्यामध्ये काही चुका नाही आहेत, ते बरोबर आहे आणि त्याच्यामुळे राज्य निर्मिती होणारच नाही हे स्पष्ट केलं. त्याच्यानंतर आंध्रमध्ये खूप मोठं आंदोलन झालं. आता हे सगळं आपल्याला विस्ताराने पुन्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला पाहायचं आहे, पण एक बॅकग्राऊंड तयार व्हावं म्हणून मी थोडक्यात सांगतो. आंध्रमध्ये आंदोलन इतकं वाढलं की लष्कर पाठवावं लागलं, नेहरूंना तिथे जावं लागलं आणि मग त्यांनी 1952 मध्ये तिथे जाऊन घोषणा केली की आंध्रची निर्मिती करण्यात येईल. 1953 मध्ये तेलुगू भाषिक आंध्र प्रदेशची निर्मिती झाली आणि मग अर्थातच तत्वतः तुम्ही मान्य केल्यासारखंच होतं. त्यामुळे मग इतर भाषिक राज्यांच्या निर्मितीला हळूहळू सुरुवात झाली. फाजल अली कमिशन नेमलं गेलं. या फाजल अली कमिशननी भाषेच्या आधारावरती राज्यांची निर्मिती केली. त्यामध्ये मुंबई राज्य हे तसंच ठेवण्यात आलं, त्याच्यातून कर्नाटक वेगळं काढलं गेलं. 1 नोव्हेंबर 1956 हा कर्नाटकचा स्थापना दिवस आहे. पण मुंबई राज्य हे द्वैभाषिक राज्य तसंच ठेवण्यात आलं. गुजरात
आणि महाराष्ट्र आजचा म्हणजे गुजराती भाषिक प्रदेश आणि मराठी भाषिक प्रदेश यांचं मिळून मुंबईचं द्वैभाषिक राज्य 1 नोव्हेंबर 1956ला अस्तित्वात आलं. त्याच्या आधी ते त्रैभाषिक होतं, कन्नड, मराठी आणि गुजराती. त्यामुळे द्वैभाषिक राज्याची निर्मिती झाली आणि पुढे 4 वर्ष संयुक्त महाराष्ट्र समितीने मोठं आंदोलन केलं आणि 1960 1 मे 1960ला महाराष्ट्राची निर्मिती झाली. आता थोडक्यात तुमचा सिलेबस मी तुम्हाला परत एकदा सांगतो. सुरुवातीला तुम्हाला पाहायचं आहे पहिल्या चॅप्टरमध्ये ते हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, जे आत्ता आपण थोडक्यात पाहिलं तेच थोडक्यात पाहायचं आहे, तेच जे अपेक्षित आहे. इव्होल्युशन ऑफ आयडिया ऑफ महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्र ही संकल्पना 12व्या-13व्या शतकापासून म्हणजे संतांपासून आपण थोडक्यात इतिहास पाहिला की संतांचा आग्रह होता, संतांनी वेगळी अस्मिता जपली, त्याचा परिणाम म्हणून शिवाजी महाराज जन्माला आले. त्यांनी एक स्वप्न उराशी बाळगलेलं होतं. त्यांनी स्वतःचं मराठी भाषिक राज्य, मराठा साम्राज्य निर्माण केलं. ते पुढे खूप मोठं झालं आणि नंतर शेवटी ब्रिटिशांनी ते खालसा केलं. तोपर्यंत ते अस्तित्वात होतं. ते महाराष्ट्रापासून थेट मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्लीपर्यंत पसरलेलं होतं. त्याच्यानंतर टिळकांनी, न.चि. केळकरांनी, विनोबा भाव्यांनी, महात्मा गांधींनी महाराष्ट्राची बाजू किंवा महाराष्ट्र निर्मिती हा मुद्दा कसा उचलून धरला ते आपण पाहिलं. तर ही इव्होल्युशन आहे, महाराष्ट्राची संकल्पना कशी इव्हॉल्व होत गेली ते पाहत असताना तुम्हाला महाराष्ट्रामधल्या राष्ट्रीय चळवळ, समाज सुधारणेची चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अशा 3 चळवळी सुरुवातीच्या चॅप्टरमध्ये पाहायच्या आहे. सोशल रिफॉर्म म्हणजे सामाजिक सुधारणांच्या चळवळीमध्ये ब्राह्मणेतर चळवळ आहे, दलित चळवळ आहे, तर या सगळ्यांचाही अभ्यास तुम्हाला अपेक्षित आहे. दुसरा चॅप्टर जो आहे तो तसा महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रामध्ये परत उपप्रादेशिकतावाद कसा निर्माण झाला, वेगवेगळे प्रदेश आणि मग त्यांच्यामध्ये असलेला भेदभाव, त्यांच्यामध्ये असलेला विकासाचा असमतोल, मग तो असमतोल दूर करण्यासाठी नेमलेली दांडेकर समिती, मग त्यांनी दिलेले उपाय आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती झालेली कार्यवाही, हे सगळं रिजनॅलिझम आणि सब रिजनॅलिझम याच्यामध्ये पाहायचं आहे. तिसरा चॅप्टर जो आहे तो सगळ्यात सोपा, पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स इन महाराष्ट्र. मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की तुम्ही 4थी-5वी पासून हे सगळं शिकत आलेलं आहात. महाराष्ट्रामध्ये विधानसभा आहे, विधानसभेचे 288 सदस्य आहेत, विधान परिषद आहे, म्हणजे महाराष्ट्र हे द्विसभागृही विधिमंडळ आहे. विधान परिषदेचे 78 सदस्य आहेत, ते कसे कसे निवडून येतात तेही आपण थोड्या वेळात पाहू. चीफ मिनिस्टर्स ऑफ महाराष्ट्र, त्यांची यादी पण मला या लेक्चरच्या शेवटी तुम्हाला द्यायची आहे. आणि हायकोर्टाबद्दल आणि इतर कोर्टांच्या बद्दल, त्यांच्या अधिकारांच्या बद्दल थोडीशी चर्चा अपेक्षित आहे. चौथ्या चॅप्टरमध्ये कास्ट अँड पॉलिटिक्स, जात आणि राजकारण. डॉमिनंट कास्ट म्हणजे प्रभुत्वशाली जात, मराठा समाज. त्याच्यानंतर दलितांचं एक वेगळं राजकारण महाराष्ट्रामध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकारणापासून सुरुवात त्याची झाली आणि आजपर्यंत ते वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या दिशेने जाताना तुम्हाला दिसतं. ओबीसींचं राजकारण, अदर बॅकवर्ड क्लासेस, हा आपल्या घटनेमध्ये नोंदवलं गेलेला शब्द आहे. तर अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजे काय, त्याची निर्मिती कशी झाली त्या संकल्पनेची, मग त्याच्यावरून झालेला मोठा वाद म्हणजे मंडल आयोगाचा वाद, आणि त्याच्यानंतर आज ओबीसींचं महाराष्ट्राच्या राजकारणात असलेलं महत्त्व, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. सेमिस्टर 6चं सिलेबस, त्याची आत्ता चर्चा मी करत नाही आहे, कारण आत्ता त्याचा थेट संबंध नाही आणि तुमचं कन्फ्युजन वाढेल.
तर महाराष्ट्रासंबंधी काही फॅक्ट्स आपण बघूया. महाराष्ट्राचा एरिया 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर. साधारणपणे हाच आकडा सगळीकडे दिसतो, पण काही ठिकाणी वेगळं काही दिसलं तर लगेच घाबरून जाण्याचं कारण नाही, किंवा हे चुकीचं होतं असं म्हणण्याचं कारण नाही. साधारणपणे एरिया हा एवढाच मानला जातो. म्हणजे 3,07,713 एवढे स्क्वेअर किलोमीटर्सचा महाराष्ट्राचा एरिया आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत असं म्हणतात, म्हणजे चंद्रपूरपासून बांदा, बांदा हे गोवा बॉर्डरवरचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं छोटंसं गाव आहे. तर चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेला महाराष्ट्र, किंवा वरती इकडे पालघरपासून खाली सिंधुदुर्गपर्यंत पसरलेला महाराष्ट्र, पालघरपासून इकडे कोल्हापूरपर्यंत पसरलेला, मराठवाड्यापर्यंत विदर्भापर्यंत पसरलेला महाराष्ट्र. 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर. सेन्सस किंवा जनगणना, आता 2010ची जनगणना, त्याची माहिती आपल्याला अवेलेबल आहे. 11,23,72,972 हा ऑफिशियल आकडा आहे. म्हणजे तेव्हापासून 10 वर्ष आता उलटून गेली, तर आता साधारणपणे 13-14 कोटी लोकसंख्या असेल असं धरायला हरकत नाही. आताचा जनगणना आता होईल आणि मग 1-2 वर्षांनी त्याचा आकडेवारी परत प्रसिद्ध होईल. मला वाटतं करोना क्रायसिसमुळे ते थोडंसं लांबलेलं आहे. ते यावेळेला बरंचसं ऑनलाईन करण्याचा प्रयत्न सरकारचा चालू आहे. ते आता काय होतं ते आपल्याला लक्षात येईलच, समजेलच. महाराष्ट्राचा एरिया, त्याची तुलना जर तुम्ही केली तर इटली, UK, पोर्तुगाल, डेन्मार्क, स्वित्झर्लंड हे सगळे महाराष्ट्रापेक्षा छोटे असलेले देश आहेत. हे लक्षात घ्या. हे इंटरेस्टिंग फॅक्ट आहे खूप, की महाराष्ट्राचा एरिया, महाराष्ट्राची पॉप्युलेशन इटलीपेक्षा पण जास्त आहे, इंग्लंडपेक्षा जास्त आहे, पोर्तुगाल तर आणखीनच छोटा देश आहे, डेन्मार्क, स्वित्झर्लंड खूपच छोटे देश आहेत महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये बघायला गेलं तर. तर महाराष्ट्र एरिया वाईज खूप मोठा आहे. एकूण भारत देशच खूप मोठा आहे. युरोपियन युनियनचा बरोबरीचं साधारणपणे स्क्वेअर किलोमीटर्स भारताचे होतात. महाराष्ट्रापेक्षा मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान ही आणखीन मोठी राज्य आहेत. बिहारचे आता 2 तुकडे झाले, त्याच्यामुळे त्याचं आकारमान कमी झालं. झारखंडची निर्मिती झाली, वेगळ्या झारखंडची, पण तरीही बिहार मोठाच आहे. त्यामुळे भारतामध्ये एकूण राज्यांच्या सीमा, किंवा ज्याला सब डिव्हिजन्स असं म्हणतात, तर ते सगळ्या मोठ्या मोठ्याच आहेत. आणि आपल्याला ती सवय आहे, आपल्याला ती माहिती आहे. छोटासा देश, मर्यादित लोकसंख्या, ही आपल्याला सवयच नाही आहे. सिंगापूर मुंबई शहरा एवढा देश आहे, पॉप्युलेशन साधारणपणे तेवढीच आहे. तर असे एरियाज आपल्याला ती बघायची सवयच नाही आहे. आपली राज्य, आपला देश प्रचंड मोठा, हीच आपल्याला लहानपणापासूनची सवय आहे. मी फक्त कंपॅरेटिव्ह आकडेवारी इथे मांडली, ती मॅप ग्राफच्या साहाय्याने समोर आली की आणखीन स्पष्ट होते. महाराष्ट्र उत्तर प्रदेश नंतर सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं राज्य, आणि राजस्थान आणि मध्य प्रदेश नंतर सगळ्यात मोठं असलेलं राज्य, देशातलं सगळ्यात श्रीमंत, संपत्तीवान असं राज्य, आणि सगळ्यात जास्त शहरी लोकसंख्या असलेलं राज्य. 50.8 मिलियन म्हणजे 5 कोटी लोकसंख्या ही जवळपास अर्बन आहे, शहरी आहे. 48% लोकसंख्या महाराष्ट्रातली शहरामध्ये राहते. म्हणजे खेड्यामध्ये अजूनही थोडे जास्त लोक राहतात, पण एवढी संख्या भारताची पण नाही आहे. ऑन अन ॲव्हरेज भारतात अजून खेड्यात राहणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तुम्ही लहानपणापासून ऐकत आला असाल की 80% खेड्यात राहतात, 20% शहरांमध्ये राहतात. आता ते 70-30 झालं असेल, फार बदल झालेला नाही आहे. महाराष्ट्रामध्ये मात्र 48% लोक आता शहरांमध्ये आलेले आहेत. तुम्हाला माहिती असेलच की मोठ्या मोठ्या शहरांच्या आजूबाजूचे जे महानगरपालिका असतात, त्यांच्या सीमेवरची गावं सामील करून घेण्याची प्रक्रिया निरंतर चालू असते. दर काही वर्षांनी
काही गावांचा समावेश होतो आणि मग त्या महानगरपालिकेचा एरिया वाढतो. त्यामुळे शहरीकरण महाराष्ट्रामध्ये अत्यंत वेगाने होताना दिसत आहे. हा महाराष्ट्राचा नकाशा. महाराष्ट्राचे 6 प्रशासकीय विभाग आहेत. ते 6 कलर्समध्ये स्पष्ट दाखवलेले दिसत आहेत. आपण एक पॉइंटर घेण्याचा प्रयत्न करूया. 6 एरियाज आहेत. हा जो ग्रे कलरचा पट्टा आहे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई उपनगर आणि मुंबई शहर. मुंबई जिल्हा असा अस्तित्वात नाही. आयदर मुंबई शहर म्हणायचं किंवा मुंबई उपनगर म्हणायचं. तर आता हे या निमित्ताने हे जनरल नॉलेज तुमचं पक्क करून घ्या. पालघर या नव्या जिल्ह्याची 2014 मध्ये निर्मिती झाली, ठाण्याचं विभाजन करून. म्हणजे ठाणे केवढा मोठा जिल्हा होता ते बघा. हा आदिवासी भाग आहे बराचसा. इकडे सुद्धा नाशिकमध्ये, धुळ्यामध्ये, नंदुरबारमध्ये, म्हणजे हा ओळीनी पट्टाच आहे आदिवासी भागाचा. अहमदनगरमध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल की आदिवासी बरेच आहेत. आणि पुण्याच्या या काही भागामध्ये सुद्धा आदिवासींचं वास्तव्य, म्हणजे हा एक मोठा पट्टा आहे की जिथे आदिवासी मोठ्या प्रमाणावरती जंगलांमध्ये राहतात. हा जंगलांचा सुद्धा पट्टा आहे. ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा तसा पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत सुंदर आहे. अनेक आश्रम, वेगवेगळ्या संस्थांचे कॅम्प्स, हे सगळं तिथे चालत राहतं. आपण सुद्धा आपले NSS कॅम्प्स बरेचसे ठाणे जिल्ह्यामध्येच घेतो नेहमी. तर पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. तर कोकणाचे हे 7 जिल्हे ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने म्हणून मी तुम्हाला हे विस्ताराने सांगतो. त्याच्यानंतर याला आपण पश्चिम महाराष्ट्र म्हणतो. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर हा त्यातल्या त्यात सगळ्यात सधन आणि प्रगत भाग, विकसित भाग त्यातल्या त्यात. मग त्याच्यात पुन्हा आणखीन बघायला गेलात तर कोल्हापूरमध्ये, सांगलीमध्ये, साताऱ्यामध्ये किंवा पुण्यामध्ये शेतकरी समृद्ध आहे. सहकारी चळवळ मोठ्या प्रमाणावर आहे. सोलापूरमध्ये पाण्याचा थोडासा प्रश्न आहे, तर तिथे पण सहकारी चळवळ काही प्रमाणात आहे. तिथे सूत गिरण्यांची किंवा कापड गिरण्यांचं मोठा प्रस्थ आहे आणि सहकारी सूत गिरण्या तिथे आहेत, सहकारी कापड गिरण्या तिथे आहेत. तिथून चादर एक्सपोर्ट होते. जॅकॉर्ड चादर ज्याला म्हणतो आपण, जॅकॉर्ड मशीनवरती केली गेलेली चादर, सोलापुरी चादर भारतभर ती प्रसिद्ध आहेत, महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. भारताच्या बाहेरही ती मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट होते. तर हा सगळा पश्चिम महाराष्ट्राचा प्रदेश, त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये विकसित असलेला प्रदेश. हा उत्तर महाराष्ट्र. नाशिक हा त्याचं केंद्र आहे. इथे मुंबई हे केंद्र आहे आणि इथे पुणे हे केंद्र आहे. तर मुंबई विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग, त्यालाच उत्तर महाराष्ट्र असंही म्हणतात. नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव. त्याच्यानंतर हा सगळा मराठवाड्याचा भाग आहे. फिकट निळा किंवा जांभळा कलर ज्याला म्हणतो आपण, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, हे सगळे मराठवाड्याचे जिल्हे. औरंगाबादचं विभाजन करून जालना तयार करण्यात आला, परभणीचं विभाजन करून हिंगोली तयार करण्यात आला, लातूरचं विभाजन करून उस्मानाबाद तयार झाला. तर असे वेगवेगळे डिस्ट्रिक्ट. आता हे डिस्ट्रिक्ट कोणते कसे झाले ते पण एकदा विस्ताराने मी तुम्हाला सांगेन. हा जो भाग आहे बुलढाण्यापासून ते इकडे गडचिरोली पर्यंत, या सगळ्याला मिळून विदर्भ म्हणतात. तर हा अमरावती विभाग आहे आणि हा नागपूर विभाग आहे. 2 कलर कोडिंग वेगळं केलेलं आहे त्याच्यामुळे. अमरावतीमध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली मिळून नागपूर विभाग. चंद्रपूरचं विभाजन करून वेगळा गडचिरोली तयार करण्यात आला अलीकडे म्हणजे त्याला 10-12 वर्ष होऊन गेली. भंडाऱ्याचं विभाजन करून गोंदिया तयार करण्यात आला. तर हे सगळं जनरल नॉलेजच्या दृष्टीने, ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांच्या दृष्टीने तुम्ही माहिती गोळा करून ठेवा.
कोणता जिल्हा किती साली तयार झाला याच्यावरती पण 10-12 प्रश्न आपल्याला विचारता येतील. धुळ्याचं विभाजन करून नंदुरबार हा वेगळा आदिवासी बहुल असा जिल्हा तयार करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे पण लक्ष द्या या सगळ्यांच्याकडे. ठाण्याचं अगदी अलीकडे झालेलं विभाजन म्हणजे ठाण्याचं विभाजन करून पालघरची झालेली निर्मिती. रत्नागिरी हा सुद्धा एक मोठा जिल्हा होता, त्याचं विभाजन करून सिंधुदुर्ग झाला. सातारा हा मोठा होता, त्याचं विभाजन करून सांगली जिल्हा वेगळा करण्यात आला. तर तुकडे तुकडे करण्याचं प्रमाण आहे ते 1960 पासून ती प्रक्रिया चालूच आहे. लोकसंख्या वाढत जाते तशा मग लोकांच्या मागण्या वाढत जातात. प्रशासनाला सगळा भार पेलत नाही आणि मग विभाजन करणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या बद्दल तुम्हाला कल्पना आली असेल. हा मॅप सतत डोळ्या पुढे ठेवा. प्रेझेंटेशन मी तुम्हाला ग्रुपमध्ये देईन, तर हे सतत पहा, स्वतःच्या नोट्स तयार करा आणि मगच तुमची महाराष्ट्राची चांगली तयारी होईल, महाराष्ट्राच्या अभ्यासाची. 6 डिव्हिजन्स, 36 जिल्हे आणि 358 तालुके. 358 मला जो आत्ता आकडा मिळाला तो मी इथे टाकलाय. थोडंफार पुढे मागे याच्यामध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबईचा इतिहास. मुंबई हे बंदर होतं, पहिल्यांदा पोर्तुगीजांनी ते ताब्यात घेतलं. पोर्तुगीजांनी ते इंग्रजांना भेट दिलं. त्यांना त्याच्यामध्ये फारसं काही रस वाटला नाही, राम वाटला नाही. त्याच्यामुळे त्यांनी ते इंग्रजांना भेट देऊन टाकलं. इंग्रजांनी हे दातेरी बंदर त्याला म्हणतात. मुळातलं ते असं नैसर्गिक बंदर आहे. फार काही बांधकाम त्याच्यात करावं लागलेलं नाही आहे बंदर विकसित करण्यासाठी. मुळातच तशी त्याची रचना आहे, जहाजांना येण्याला सोयीची अशी. तर हे मुंबई बंदर मग इंग्रजांनी मोठ्या प्रमाणावर विकसित केलं. इंग्रजांनी गुजरातमधून व्यापाऱ्यांना उचलून आणलं. त्यांनी इथे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. त्यामुळे गुजराती लोकांना आजही वाटतं की मुंबई आमची आहे, मुंबईचा विकास आम्ही केलेला आहे. त्याच्यानंतर इथे पंजाबी लोक आले, सिनेमा इंडस्ट्री विकसित झाली. मराठी माणसं वेगवेगळ्या जिल्ह्यातून, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद किंवा मराठवाडा आणि विदर्भ सगळ्या भागातून मुंबईमध्ये येत राहिली. बरीचशी कामगार वस्ती परेल किंवा भायखळ्यापर्यंत तुम्हाला दिसेल, दादरपासून भायखळ्यापर्यंत ही सगळी सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातल्या कामगारांची वस्ती आहे. तिथे गेलात तर तुम्हाला या गावातल्या लोकांच्या संघटना दिसतील, संस्था दिसतील. तर ते सगळं मुंबईचा इतिहास थोडक्यात आपण पाहिलं. लोकल सेल्फ गव्हर्नमेंट किती आहेत, म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स किती, म्युन्सिपल काउन्सिल्स किती, नगरपंचायती किती, हा थोडासा जुना आकडा आहे आणि आकडेवारी ही बदलत जाते. त्यामुळे हेही पुन्हा तुम्हाला अपडेट करून बघावं लागेल. मी पण तुम्हाला अपडेट ग्रुपवरती देत राहील. जिल्हा परिषदा 34 आहेत, जिल्हे 36 आहेत, पण जिल्हा परिषदा 34 आहेत. याचं कारण मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन्ही शहरी जिल्हे आहेत. त्या भागामध्ये ग्रामीण भाग नाही आहे. कुठेही मोठ्या प्रमाणावर शेती केली जात नाही. शेतकरी तिथे नाही आहे व्यवसायाने, पूर्णवेळ शेतकरी असलेले. त्याच्यामुळे त्या भागामध्ये जिल्हा परिषदा नाही आहे, तिथे महानगरपालिका आहे. दोन्हीला मिळून एकच महानगरपालिका आहे. असं विभाजन करावं अशी मागणी होते, पण अजूनपर्यंत झालेली नाही. 351 पंचायत समित्या आहेत आणि 27,906 ग्रामपंचायती आहेत. मग याच्यामध्ये काही काही छोटी गावं असतात तर त्याची ग्रुप ग्रामपंचायत असते. खेड्यात राहणाऱ्या मुलांना माहिती असेल. तर एकूण लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडीज आहेत त्या 28,539. यांच्या सगळ्यांच्या निवडणुका दर 5 वर्षांनी आजपर्यंत तरी नियमितपणे घेण्यात आलेल्या आहेत. त्याचाही अभ्यास आपल्याला पुढच्या सेमिस्टरमध्ये जरा जास्त विस्ताराने करायचा आहे. आत्ता फक्त थोडासा परिचय आपण करून घेतो आहोत की महाराष्ट्र कसा आहे हे जाणून घ्यावं. तर महाराष्ट्राचं एक विधिमंडळ आहे, कायदे मंडळ. कुठलंही सरकार असतं
त्या सरकारचे 3 भाग असतात माहिती आहे. FY पासून तुम्ही ते पाहत आलेला आहात. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. तर महाराष्ट्राचं द्विसभागृही म्हणजे बायकॅमरल कायदे मंडळ किंवा विधिमंडळ आहे. विधानसभा त्याच्यामध्ये 288 सदस्य, त्यापैकी 29 जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत, तर 25 जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत आणि खुल्या जागा आहेत तर 234. विधान परिषद आहे त्याच्यामध्ये 78 सदस्य आहेत. आज भारतामध्ये खूप थोडे राज्य अशी राहिलेली आहेत. आंध्र प्रदेश आहे, बिहार आहे, कर्नाटक आहे, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश. या राज्यांमध्येच आता फक्त विधान परिषद शिल्लक राहिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये 78 मेंबर्स आहेत. एकच कारभार एकच काम दोन ठिकाणी का करायचं, डुप्लिकेशन ऑफ वर्क टाळावं म्हणून हल्ली विधान परिषदा विसर्जित करून टाकलेल्या आहेत. विधान परिषदा तुम्हाला माहिती आहे अप्रत्यक्षरित्या निवडणूक होते, तिथे प्रत्यक्ष निवडून जात नाहीत. कोण कोण कसं कसं निवडून देतं ते आपण इथे आता बघूया. ग्रॅज्युएट्स कॉन्स्टिट्युएन्सी पदवीधर मतदारसंघातून 12वा भाग 1/3 1/12 सदस्य निवडले जातात. शिक्षक मतदारसंघातून पुन्हा 1/12. स्थानिक स्वराज्य संस्था 1/3 सदस्य निवडून देतात. विधानसभेमधून 1/3 सदस्य येतात आणि राज्यपालांच्याकडून 1/12 सदस्यांचं नॉमिनेशन केलं जातं, म्हणजे राज्यपाल त्यांना नेमतात, निवडणूक त्यांची होत नाही. तर याची आकडेवारी, अद्ययावत आकडेवारी विधानसभेच्या वेबसाईटवरती तुम्हाला मिळेल, ती तिथे जाऊन जरूर पहा. विधान परिषद ही कमीत कमी त्याच्यामध्ये 40 सदस्य असावे लागतात आणि 288 आता विधानसभेची जागा संख्या आहे, तर त्याच्या 1/3 पेक्षा जास्त ती असता कामा नये. तर आपले 78 आहे, त्याच्यामुळे या नियमामध्ये ते बसते. मुंबई हायकोर्ट हे भारतातलं सगळ्यात जुनं कोर्ट आहे. त्याचं ज्युरिस्डिक्शन महाराष्ट्र, गोवा, दीव, दमण आणि दादरा नगर हवेली या सगळ्या भागांमध्ये आहे. त्याचे औरंगाबाद, नागपूर आणि पणजी या ठिकाणी त्याची खंडपीठ आहे. मुख्य न्यायाधीश आणि 58 इतर न्यायाधीश हे मुंबई हायकोर्टामध्ये आहेत. 36 जिल्हा न्यायालये आहेत, प्रत्येक जिल्ह्याला एक कोर्ट आहे आणि त्याच्या खाली प्रत्येक जिल्ह्यामध्ये पुन्हा सबऑर्डिनेट कोर्ट्स असतात. आता आपल्या मुंबईमध्ये परेलला कोर्ट आहे, शिवडीला आहे, माझगावला आहे, विक्रोळीला आहे. तर मुंबईच्या कोर्टांची जी काही वेबसाईट आहे, कोर्टाची वेबसाईट जी आहे त्याच्यामध्ये मुंबईतली कोर्ट कुठे कुठे आहेत त्याची पण यादी दिलेली आहे, ती पण वाचून ठेवा. त्याच्यावरही मी काही प्रश्न परीक्षेमध्ये विचारणार आहे. प्रत्येक कोर्ट अर्थातच 2 भागांमध्ये विभागलेलं असतं, सिव्हिल कोर्ट आणि क्रिमिनल कोर्ट. आता सिव्हिलमध्ये पुन्हा आणखीन फॅमिली कोर्टाची आता सुरुवात झालेली आहे, पण साधारणपणे सिव्हिल आणि क्रिमिनल हे त्याचे 2 मुख्य भाग आहेत. नागरी आणि किंवा दिवाणी आणि फौजदारी. तर हे काय आहे ते आपण अगदी FY मध्येच पाहिलेलं आहे, तर त्यामुळे पुन्हा ते रिपीट करत नाही. तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, मी ग्रुपमध्ये एक्सप्लेनेशन त्याचं देईल. महाराष्ट्रामध्ये आजवर इलेक्शन्स किती झाले, तर 51 सालापासूनचं आपण बघतो आहोत. तर 51 म्हणजे स्वातंत्र्यानंतरचं पहिलं इलेक्शन असेल, पण ते महाराष्ट्रातलं नव्हतं हे लक्षात ठेवा. इलेक्शन्स 51-57 ही 2 जी इलेक्शन झाली ती मुंबई राज्यातली होती. 51चं इलेक्शन आहे ते त्रैभाषिक मुंबई राज्य, 57चं इलेक्शन द्वैभाषिक मुंबई राज्यामध्ये. त्याच्यानंतर 62 पासून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13 इलेक्शन्स आत्तापर्यंत झाले. 2 वजा करायचे म्हणजे एकूण टोटल 15 इलेक्शन्स, 2 महाराष्ट्रात झालेली नव्हती.
इलेक्शन्सचा सगळा डेटा एकत्रित करून त्याचे ग्राफ्स तयार करून मी तुम्हाला ग्रुपवरती त्याची लिंक देईन, तर त्याचाही अभ्यास तुम्ही करा. महत्त्वाचे राजकीय पक्ष महाराष्ट्रातले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष म्हणजे भाकप आणि माकप, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, त्यानंतर PWP, पीझंट्स अँड वर्कर्स पार्टी, हे शेतकरी कामगार पक्ष, रायगड जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या दोन ठिकाणी त्याचं अस्तित्व आता शिल्लक आहे. बाकी ठिकाणी त्याचा फारसा प्रभाव जाणवत नाही. त्याच्यानंतर RPI, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, त्याचे अनेक फॅक्शन्स आहेत. सोशलिस्ट्स, त्यांचे अनेक छोटे छोटे गट आणि पक्ष आहेत. जनता दल हा त्यांचं प्रतिनिधित्व करणारा मोठा पक्ष, पण आज महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रभाव फार कमी जाणवतो. वंचित बहुजन आघाडी आणि असे अनेक छोटे गट आहेत. इलेक्शन कमिशनच्या साईटवरती तुम्ही गेलात तर महाराष्ट्रातले राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष आणि नोंदणीकृत पण लोकमान्यता नसलेले याचा अर्थ इलेक्शन कमिशननी जे काही ठरवलंय तेवढे कमीत कमी मतं आणि कमीत कमी जागा त्यांच्याकडे नसतात. त्यामुळे त्याला रजिस्टर्ड अनरेकग्नाइज्ड असा इंग्लिश शब्द आहे. अनरेकग्नाइज्डला मी मान्यता नसलेले किंवा लोकमान्यता नसलेले असं म्हणतो, त्यानंतर कदाचित चुकीचं असेल, त्यामुळे अनरेकग्नाइज्ड हा शब्द लक्षात ठेवा. तर त्या सगळ्या 3 प्रकारच्या पक्षांची मोठी यादी तुम्हाला तिथे मिळू शकते. आता हे 2009 मधली जे काही पोझिशन आहे ती इथे मी दिली आहे. याच प्रकारे तुम्हाला मला होमवर्क देता येईल आणि ते तुम्ही करायचे. मी ग्रुपवरती त्याचा पाठपुरावा करणार आहे. 2014 आणि 2019च्या इलेक्शनमध्ये 288 जागा कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या त्याचा एक टेबल तयार करायचं पहिल्यांदा, आणि त्याच्यानंतर त्याच्या आधाराने या प्रकारचा आयदर पाय चार्ट करा किंवा बार ग्राफ किंवा कॉलम ग्राफ तुम्ही तयार करा. मग तो तुम्ही हाताने तयार करा, स्वतः तयार करा कॅल्क्युलेशन करून, किंवा एक्सेलमध्ये तुम्हाला करता येत असेल तरी हरकत नाही. आता हे काही ग्राफ्स आहेत की BJP शिवसेनेचं, अर्थात हे 2009 पर्यंतचे आहेत. ह्याचं एक्सटेन्शन करून मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवेल. आता हा ग्राफ BJP शिवसेना उतरता क्रम इथे दिसतोय, पण नंतर तो 14 आणि 19 मध्ये वाढलेला तुम्हाला दिसेल. तर हाही एक होमवर्कचा भाग म्हणून तुम्ही करू शकता की या प्रकारे 2014 आणि 19 मधल्या त्यांच्या जागांची आकडेवारी मिळवायची आणि त्याच्या आधारे ग्राफ तयार करायचा. हा तसा काँग्रेस NCPचा ग्राफ आहे, 99 पासूनचा आहे. काँग्रेसचा हा ग्राफ मला मुद्दाम तुम्हाला दाखवायचा आहे. 1962 पासून 2009 पर्यंत काँग्रेस 1962 मध्ये कुठे होती ते पहा. 200 आणि 250च्या मध्ये 220-225 जागा 1962 पासून तुम्हाला दिसेल. इथे 78 मध्ये तो आकडा खाली आलाय, पुन्हा 80 मध्ये वाढलाय, आणि 80 नंतर जी काही उतरती कळा लागलेली आहे, उतरंड घसरण जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती चालू राहिलेली आहे. आज पुन्हा ते सत्तेमध्ये आलेले आहेत. तर हे महाराष्ट्राचं राजकारण आपल्याला या पेपरमध्ये समजून घ्यायचं आहे, आणि हे महाराष्ट्रातले प्रमुख पक्ष आहेत त्यांचा हा ग्राफ आहे. हा थोडासा बारकाईने अभ्यासा, ह्याची आकडेवारी अभ्यासा, म्हणजे मग महाराष्ट्राचं राजकारण तुम्हाला हळूहळू खोलात कळायला लागेल. छगन भुजबळांनी काय केलं? छगन भुजबळ हे शिवसेनेमधून बाहेर पडले. तो एक अतिशय इंटरेस्टिंग किस्सा आहे आणि तो इथे मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्याकडे 1985 पर्यंत पक्षांतर करायला परवानगी होती. कोणताही आमदार
निवडून यायचा एखाद्या पक्षाच्या आधारावरती, परिस्थिती बदलली, दुसऱ्या पक्षात सत्ता जाते असं वाटलं तर तो दुसऱ्या पक्षात जायचा, त्याची आमदारकी कायम राहायची आणि मग त्याची सत्ता पण कायम राहायची. पण हे होऊ नये, लोकांचा विश्वासघात होऊ नये, लोकांनी तुम्हाला शिवसैनिक म्हणून निवडून दिलं आणि नंतर तुम्ही काँग्रेसमध्ये जाताय, किंवा लोकांनी तुम्हाला भाजपचा सदस्य म्हणून निवडून दिलं आणि नंतर तुम्ही राष्ट्रवादीमध्ये जॉईन होत आहे, तर तुमची सत्ता टिकते आहे पण लोकांचा विश्वासघात होतोय. हे टाळण्यासाठी पक्षांतर बंदी कायदा आणण्यात आला आणि पक्षांतर केल्यास तुमची आमदारकी किंवा खासदारकी किंवा नगरसेवक पद किंवा जे काही पद असेल ते जाईल, अशी त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आली. मग पुन्हा नव्याने तुम्हाला नव्या पक्षातून निवडून यावं लागेल. पण त्याच्यामध्ये एक एक्सेप्शन ठेवलेलं होतं, स्प्लिट आणि मर्जर. जर 1/3 सदस्य एकत्रितपणे एका पक्षातून बाहेर पडले आणि दुसऱ्या पक्षात जॉईन झाले तर त्यांचं सदस्यत्व कायम राहील. आता इथे काय झालंय पहा, 1991 मध्ये डिसेंबरमध्ये शिवसेनेचे 52 सदस्य होते. तर 52 सदस्याचा 1/3 म्हणजे साधारणपणे 18, म्हणजे 17 जर घ्यायला गेलात तर 17 त्रिक म्हणजे 51 होत आहेत. त्यामुळे 18 सदस्य किमान हवे होते. 18 सदस्य जर बाहेर पडले शिवसेनेतून तर त्यांचं सदस्यत्व कायम राहील आणि ते स्प्लिट मानलं जाईल. स्प्लिट आणि मर्जर त्यापैकी हे स्प्लिट मानलं जाईल. तर 17 MLAs आणि स्वतः भुजबळ असे मिळून 18 जण शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांनी शिवसेना बी फॉर्म केली आणि नंतर ती काँग्रेसमध्ये विलीन केली. तर स्प्लिट आणि मर्जर या दोन्ही तरतुदींचा प्रॅक्टिकल उपयोग म्हणजे त्या तरतुदी जणू काही तुमच्या TYBAच्या विद्यार्थ्यांना समजावून सांगायला उपयोगी पडावं म्हणूनच हे केलेलं होतं. गमतीचा भाग सोडून द्या, पण एकाच घटनेमध्ये हे स्प्लिट आणि मर्जर या दोन्ही गोष्टी वापरल्या गेल्या. 18 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले आणि तेवढेच काँग्रेसमध्ये विलीन झाले. ते दोन्ही कायदेशीर झालं, दोघांची म्हणजे सगळ्यांची आमदारकी कायम राहिली. परंतु पुढे जे काही निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये काँग्रेसचा पराभव झाला, ही गोष्ट वेगळी. म्हणजे छगन भुजबळांना काँग्रेसमध्ये येऊन सुद्धा काही काळ मंत्रीपद त्यांना मिळालं, सत्ता मिळाली, पण त्याच्यानंतर पुन्हा विरोधी पक्षाचं नेतृत्व करावं लागलं. तर हे उदाहरण जाता जाता मी तुम्हाला छगन भुजबळांचं सांगितलं, स्प्लिट आणि मर्जरचा प्रॅक्टिकल अनुभव. चीफ मिनिस्टर्स ऑफ महाराष्ट्र हे आपण आता खूप विस्तार होईल, खूप मोठं प्रकरण होईल, तर ते पुढच्या तासाला आपण पाहू. साधारणपणे 1 तासाचं आपलं हे लेक्चर आता झालंय. थँक्यू.